गद्दारांनी नमक हरामाला उत्तर देत नाही. रामदास कदमांनी बाळासाहेबांवरून केलेल्या आरोपांवर बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळलं. उद्धव ठाकरेंचं नमक हराम, कदमांचा पलटवार. 1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं. अनिल परबांचा कदमांवर घणाघात, तर माझ्या पत्नीचा जीव मीच वाचवला, कदमांचं परबांना उत्तर. रामदास कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार ठाकरे सेनेची भूमिका. नार्को टेस्ट करा. बाळासाहेबांवरून रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर अनिल परबांचं प्रतिआव्हान. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत भुजबळ आक्रमक. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा जी.आर कसा काढला? भुजबळांचा सवाल. तर जी.आर रद्द करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. गुंड घायवळ प्रकरणात मौन बाळगणारे चंद्रकांत पाटील गौतमी प्रकरणात आक्रमक. गौतमीला उचलायचं की नाही? पोलीस उपायुक्तांना सवाल. रिक्षावाल्याची मुलगी धाई मोकळून रडू लागल्यानं चंद्रकांत दादांचं स्पष्टीकरण. तर चौकशीसाठी पोलिसांचं गौतमीला पत्र. मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. 5 ऑक्टोबर पर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी भारताचा दणदणीत विजय. विंडीजच्या 1 डावने 140 धावांनी पराभव. 2 कसोटीच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल कर्णधार. रोहित शर्माऐवजी वनडेची सूत्र आता शुभमनच्या हाती. भविष्याच्या दृष्टीने बीसीसीआयचा मोठा निर्णय. 5 दिवसांपूर्वी गायब झालेला तरुणाचा काटेरी झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. संशयास्पद, चर्चेला उधाण. दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप चिवटे यांनी केला.